नमस्कार मित्रांनो, मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये जिल्हा परिषद रत्नागिरी येथील शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या गट शिक्षणाधिकारी यांना एक पत्र निर्गमित केलेलं आहे। त्या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, ज्यामुळे शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी काल 1 ऑक्टोबर 2024 रोजी प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व यांच्यासाठी हे परिपत्रक निर्गमित केलेलं आहे, ज्यामध्ये पत्राचा विषय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत 10 व 10पेक्षा कमी पटसंख्येच्या पटाच्या शाळेत डी.एड. बी.एड. अर्हता बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत या संदर्भामध्ये काल शिक्षणाधिकारी रत्नागिरी यांनी पत्र निर्गमित केलेलं आहे। बघा मित्रांनो, कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कंत्राटी शिक्षक भरती ही वेगळी आहे आणि 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमधील कंत्राटी शिक्षक भरती वेगळी आहे। बघा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रत्येक शाळेमध्ये एक प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून निवडला जात आहे, ज्यामध्ये त्यांना केवळ 6 महिन्यासाठी ट्रेनिंग म्हणून किंवा प्रशिक्षण म्हणून घेतल्या जात आहे आणि त्यांचं मानधन हे उमेदवार जर 12वी असेल तर त्याला 6,000 रुपये, उमेदवाराचं शिक्षण जर पदवी असेल म्हणजेच डी.एड. डी.टी.एड. असेल तर त्याला 8,000 रुपये आणि जर उमेदवाराचं शिक्षण हे पदवी असेल आणि त्यानंतर डी.एड. अथवा बी.एड. असेल त्यांच्यासाठी मानधन हे 10,000 रुपये आहे। आणि बघा मित्रांनो, आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत केवळ 6 महिन्यासाठी उमेदवारांना घेण्यात येणार आहे। मात्र आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भात माहिती देत आहोत, ही कंत्राटी शिक्षक भरती मित्रांनो राज्यातील 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमधील डी.एड. बी.एड. धारकांना त्या ठिकाणी संधी देण्यात येणार आहे। आणि या संदर्भामध्ये मित्रांनो, जो 23 सप्टेंबरला सुधारित शिक्षक भरतीचा कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे, त्यानुसार राज्यातील जवळपास सर्वच जिल्हा परिषदांमध्ये त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे। कंत्राटी शिक्षक भरतीला जोरदार विरोध झाल्यानंतरही शिक्षण मंत्री असतील किंवा शिक्षण विभाग असेल यांनी कंत्राटी भरतीला विरोध असतानाही सुरुवात केलेली आहे। बघा, जिल्हा परिषद रत्नागिरी येथील स्थानिक डी.एड. बी.एड. उमेदवारांनी जोरदार आंदोलन केलं होतं, ज्यामध्ये कंत्राटी शिक्षक भरती ही तात्काळ सुरू करण्यात यावी यासाठी त्यांनी जिल्हा परिषद रत्नागिरी येथे आंदोलन केलेलं होतं आणि निवेदन दिलेलं होतं। तर बघा, त्या पार्श्वभूमीवरती आणि 23 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार शिक्षणाधिकारी रत्नागिरी यांनी हे पत्र काढलेलं आहे। आता बघा, यामध्ये संदर्भ देण्यात आलेला आहे 23 सप्टेंबर 2024। आता 23 सप्टेंबर 2024चा शासन निर्णय काय आहे हे आपण कालच्याच व्हिडिओमध्ये याविषयी माहिती पाहिलेली आहे। बघा, उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपल्या गटातील 10 किंवा 10पेक्षा कमी पटाच्या शाळेत एक पद रिक्त असल्यास अशा शाळेत डी.एड. बी.एड. बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत आपल्या गटाकडील शाळांची यादी निश्चित करून आपले स्तरावर प्रसिद्ध करावी। बघा मित्रांनो, आता
काल आपण जिल्हा परिषद वर्धा येथील माहिती पाहिलेली होती, ज्यामध्ये त्यांनी अर्ज प्रक्रिया ही सुरू केलेली आहे आणि अर्ज स्वीकारण्याची जो कालावधी आहे तो 1 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर आहे। संबंधित गट शिक्षणाधिकारी यांना त्यांच्या गटामध्ये म्हणजेच तालुक्यामध्ये 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांची संख्या किती आहे हे निश्चित करावं लागेल आणि त्याचबरोबर उमेदवारांचे अर्जसुद्धा स्वीकारावे याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत। बघा, यासाठी आपल्या कार्यालयात आस्थापना विषयाचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याकडे रजिस्टर ठेवून रजिस्टरमध्ये प्राप्त अर्जांची दिनांकित नोंद घ्यावी। म्हणजेच डी.एड. बी.एड. धारकांकडून जो कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये अर्ज घेण्यात येणार आहे तो अर्ज हा पंचायत समिती या ठिकाणीच स्वीकारण्यात येणार आहे। कुठे? जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीमध्ये। आणि बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ध्यातील जी माहिती होती, जे अर्ज होते ते अर्ज शिक्षणाधिकारी ऑफिसला सादर करण्याचे त्यांनी सांगितलेले होते। म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यातील ही जी कंत्राटी शिक्षक भरती आहे ही वेगवेगळ्या पद्धतीने राबविण्यात येत आहे। म्हणजे यावरून आपल्या असं लक्षात येत आहे, काही जिल्हा परिषदांनी उमेदवारांचे अर्ज हे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, तर काही जिल्हा परिषदांनी पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी ऑफिसला अर्ज सादर करण्याचे सांगितलेले आहे। बघा, अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी। बघा, शासनाचे त्याप्रमाणे आदेशच आहेत की कंत्राटी शिक्षक भरती ही लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी। बघा, याबाबत माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र शासन यांच्याकडील प्राप्त सूचनानुसार पुढील कार्यवाहीबाबत अलाहिदा कळविण्यात येईल। म्हणजेच काय, आता जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी उमेदवारांचे कंत्राटी शिक्षक भरतीसाठी अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। आता ज्याप्रमाणे यांना शासन असेल किंवा शिक्षण विभाग शिक्षण आयुक्त यांच्याकडून ज्या सूचना आहेत त्यानुसार यांनी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे। यानंतर पुढील सूचना काय येतात त्यानुसार ही कंत्राटी शिक्षक भरतीची कार्यवाही जिल्हा परिषद रत्नागिरी या ठिकाणी पूर्ण करण्यात येणार आहे। बघा मित्रांनो, आता 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांची संख्या ही जास्तीत जास्त कोकण विभागामध्ये आहे आणि त्यामध्येही जिल्हा परिषद रत्नागिरी येथे जवळपास 700 शाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी शिक्षकांची पदे ही या कंत्राटी पद्धतीने जवळपास 700 पदे भरण्यात येणार आहेत। म्हणजे विचार करा की कंत्राटी शिक्षक भरतीमुळे नियमित शिक्षक भरतीला किती मोठा फटका बसणार आहे। आणि बघा मित्रांनो, सर्वात कमी पटसंख्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांची जी सर्वात कमी जिल्हा आहे तो आहे बुलढाणा। बुलढाण्यामध्ये केवळ 21च शाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो, आता आपण कालच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला माहिती दिलेली आहे की तुम्ही इतर जिल्ह्यातील असाल आणि तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्याची माहिती हवी असेल तर तुम्ही संबंधित शिक्षणाधिकारी अथवा पंचायत समिती येथे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे चौकशी करा। मित्रांनो, राज्यातील बऱ्याच जिल्हा परिषदांमध्ये ही कंत्राटी शिक्षक भरतीची कार्यवाही सुरू केलेली आहे। जसे आपल्याकडे ज्या जिल्हा परिषदची अपडेट येते त्यानुसार आपण व्हिडिओद्वारे तुम्हाला माहिती देतो। धन्यवाद मित्रांनो।